संपूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी करते आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते. त्यामुळे तुमची इच्छाशक्ती ती धुगधुगणारी नसायला पाहिजे, ती ज्वालामुखीसारखी असली पाहिजे. ते वय आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई दारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तसे तुम्ही तारे आहात, सिकंदर आहात, समंदर आहात. ही तरुणाई जी आहे ना, त्यात तो अगणित सूर्य पेटवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. ते वाचलंय का मला माहित नाहीये, अधुनाथ सरकारांचं पुस्तक. एकदा वाचलं तर काय बाकीचं वाचायची गरज नाहीये. मग ते ध्येय ऑटोमॅटिक दिसायला लागतं. त्यामुळं त्या कवितेतल्या ओळी गुरु ठाकूरांच्या पुढे अशा आहेत की पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटासी ठणकावून सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असेही काही या दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे, आयुष्यात अर्थ असला पाहिजे, आयुष्यात कारण असलं पाहिजे. एंड म्हणजे एंड जस्टिफाईज मीन्स म्हणतात, ते आयुष्यातलं उद्दिष्ट ठरवायचं आहे. आणि ते ठरवलं एकदा की थांबायचं नाहीये. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण जर आराम केला, थांबलो, तर आपल्याला गंज लागायला सुरुवात होते. त्यामुळे रस्त्यात थांबायचं नाही. ते हनुमानाची गोष्ट आहे ना, की प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी त्यांना घेऊन श्रीलंकेत जायचं असतं आणि ते 800 मैलाचं अंतर त्यांना पार करायचं असतं. आणि आपल्याला माहिती आहे उड्डाण घेऊन हनुमान जातात. त्यांच्या रस्त्यामध्ये 3 अडथळे आले. पहिला अडथळा होता मैनक पर्वत. मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर 5 स्टार हॉटेल सारख्या सगळ्या अमेनिटीज, गंधर्व, अप्सरा, फळावळ, पंचपक्वान्न सगळं तिथं होतं. आणि त्या अप्सरा त्यांना बोलवायला लागली, या जरा आराम करा हनुमानजी. हनुमानजी कसे होते माहितच आहे आपल्याला. ती रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे ना, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही वनराई एवढी सुंदर आहे, यातनं माझा पायच हलत नाहीये, परंतु मी शब्द दिला आहे, प्रभू रामचंद्रांना मी शब्द दिलेला आहे, तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढे जायचं आहे. त्यामुळे ते गंधर्वांना अप्सरांना बाय बाय म्हणून पुढे निघून गेले. पहिल्या अडथळ्यात थांबले नाहीत. दुसरा अडथळा होता सुरसा नावाची सर्पमाता. ही राक्षसासारखी असणारी सर्पमाता, या हॉलच्या आकाराची, तोंड पसरून उभीच होती. आणि ती सर्पमाता म्हणली, आता तुला खाऊन टाकणार आहे माझ्या मुखामध्ये. त्याला हनुमानजी म्हटले की मी जाईल, प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी सीतामाईला देईल आणि परत मला खाऊन टाक, काय प्रॉब्लेम नाही. नाही, तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहिती आहे की हनुमान कसे विशाल होतात, अतिविशाल होतात, मोठेच्या मोठे होतात. ते हॉलपेक्षा डबल आकाराचे झाले. त्यामुळे त्या सर्पमातेला, सुरसेला सुद्धा आपला जबडा खूप मोठा पसरवावा लागला. आणि हनुमान एकदम मोठ्याचे छोट्या साईज मध्ये आले, मायक्रो साईज मध्ये, आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले. म्हणजे वचन पूर्ण केलं. त्यामुळे सुरसा माताला सोडावं लागलं त्यांना. याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी शक्तीचा वापर करायचा, कधी युक्तीचा वापर करायचा हे कळलं पाहिजे. दीज आर टॅक्टिक्स. आणि तिसरी सिनिका, जे द्वेष, असूया, तिरस्कार, एकमेकाचं चांगलं न बघवण्याची वृत्ती. परमेश्वराची प्रार्थना पण करतो, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. गॉड, लेट अस प्रोटेक्ट बोथ टुगेदर. परमेश्वरा आम्हाला आमचं संरक्षण कर. परमेश्वरा आमचा स्वीकार कर. परमेश्वरा आम्हाला स्ट्रेंथ दे. परमेश्वरा आमचं ज्ञान एव्हर लास्टिंग ठेव, कायमचं ठेव. आणि लेट अस नॉट हेट इच अदर मा विद्विषावहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आमच्यातला आहे तो हा आहे, एकमेकांचं चांगलं न बघवण्याची वृत्ती. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या फाउंडेशन मध्ये अभ्यास करता, टीमच्या स्वरूपात करायचं. टीम वर्क आहे हा अभ्यास. म्हणजे कुणाचं इकॉनॉमिक्स चांगलं असतं, कुणाचं राज्यशास्त्र चांगलं असतं, कुणाचा इतिहास चांगला असतो, कुणाचं स्टॅटिस्टिक्स चांगलं असतं, कुणाचं मेंटल ॲबिलिटी चांगलं असतं, कुणाचं टेक्नॉलॉजी आणि सायन्सवरचा अभ्यास चांगला असतो, कोण करंट इव्हेंट्स मध्ये चांगला असतो. आणि या सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन या जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा. कोणी एसे कसं चांगल्या पद्धतीने लिहितं, हे टीम वर्क आहे. आणि टीमच्या माध्यमातून तो अभ्यास करायचा. त्यामुळे सिनिका, जी एकमेकांचा तिरस्कार, चांगलं न बघवण्याची वृत्ती, ती सिनिका राक्षसीन जी होती, तिला कांदा फोडतात तसं फोडून हनुमानजी पुढे निघून गेले. त्यामुळे आपलं उद्दिष्ट एकदा ठरवायचं.
जी मी माझ्या आयुष्यामध्ये 11वी-12वीत असताना ठरवलं, 12वीत असताना स्पेसिफिकली. त्याच्या अगोदर मी खेड्यात होतो. कोकरूड माझं गाव आहे, इथनं 50 किलोमीटरवरती बॉर्डरवरती असणारं गाव आहे. शिराळ्याला शाळेला जायचो. 10वीत असताना मला माझ्यातलं पोटेन्शियल कळालं, कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्यात पोटेन्शियल काय असतं, प्रत्येकामध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. कुणीतरी परवा मी गोष्ट डेव्हिड बेकहम नावाच्या माणसाची वाचली, की जो गाडी रिव्हर्स घेताना त्याला त्याच्या मुलाची 4 वर्षाच्या किंकाळी ऐकायला आली, तर तिची एसयू मोठी गाडी ती रिव्हर्स घेताना पाठीमागून बघतो तर आपल्या मुलाचा पाय त्या गाडीखाली अडकलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्या 70 किलोच्या माणसानं, बेकहमनी ती 1700 किलोची गाडी लिलया उचलली. म्हणजे 70 किलो मध्ये 1700 किलो उचलण्याची शक्ती का प्राप्त झाली? कारण ती विल पॉवर, ती प्रेमातून आलेली होती, आगतिकतेतून आलेली होती, त्या आपल्या मुलाच्या जीव वाचवण्याच्या इच्छाशक्तीतून आलेली होती. त्यामुळे ही जी शक्ती आहे ती आपण कधी बाहेरच काढत नाहीये. ही नॉर्मल टाइम्स मध्ये, सामान्य काळामध्ये आम्ही ही शक्ती बाहेरच काढत नाहीये. आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखे एकाच गिअरवर आम्ही रखडत 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 चालतो. ते 9 गिअर कधी वापरतच नाहीये. त्यामुळे हे ॲबनॉर्मल टाइम्स मध्ये जी शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते ती बाहेर काढायची आहे.